बाळापूर तहसील कार्यालयातील शासकीय मुद्रांक विक्रेता श्याम वसंत देशपांडे यांना 500 रुपयांची लाच स्वीकारताना अकोला एसीबीने रंगेहात पकडले। स्टॅम्प देण्यासाठी अतिरिक्त रक्कम मागितल्याचा आरोप आहे। बाळापूर तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत शासकीय मुद्रांक विक्रेता श्याम वसंत देशपांडे वय वर्ष 55 यांना रंगेहात पकडले। तक्रारदाराला शेतीच्या कामासाठी 500 रुपयांचे 4 आणि 100 रुपयांचे 10 स्टॅम्प आवश्यक होते। शासनाने ठरविलेल्या 3000 रुपयांच्या शुल्काव्यतिरिक्त आरोपीने 600 रुपयांची अतिरिक्त रक्कम मागितल्याचा आरोप आहे। पडताळणी दरम्यान पंचासमक्ष 500 रुपयांवर तडजोड झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला। तक्रारदाराकडून 3500 रुपये स्वीकारताना आरोपीला ताब्यात घेतले आहे। यामध्ये 3000 रुपये शासन शुल्क व 500 रुपये लाच रक्कम असल्याचे स्पष्ट झाले। आरोपी विरुद्ध बाळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक मिलिंद कुमार बहाकर यांच्या नेतृत्वात पथकाने केली। दरम्यान जिल्ह्यात परवाना नसलेले मुद्रांक विक्रेते कार्यरत असल्याची माहिती समोर येत असून प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत।